तर शुभ सकाळ मित्रांनो, मी तुमचा लाडका देवा कदम आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आषाढी एकादशी निमित्त माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर किचनमध्ये आल्यानंतर बघितलं खिचडी बनवायचं काम चालू होतं। तर मम्मीने खूप खिचडी आज बनवली होती आणि खूप भूकसुद्धा लागली होती। तर मित्र म्हटले होते आज जाऊ विठ्ठलाच्या मंदिरात, म्हणून आपण त्यासाठी तिकडे निघालो होतो। तर आपल्याला चिल्वर पार्टीसोबत जायचं होतं मंदिरात। तर निघूया मंदिराकडे जायला। तर आपल्याला खूप दिवसांनी आपल्या लहानपणीचे मित्र भेटले, धनंजय आणि मुन्ना। पावसामुळं पुलाला पाणी लवकरच टेकणार आहे। तर इकडे गॅटीवर आलो, गॅटीवरती इकडं विठ्ठलाचं मंदिर आहे। तर इथं विठ्ठलाची रांगोळी सुद्धा खूप छान काढलेली होती आणि इथं आपल्याला प्रसाद सुद्धा भेटला बरं का। प्रसाद खाऊन खूप मन तृप्त झालं आणि आलोच होतो तर हनुमानदाराच्या सुद्धा मंदिरात जावं लागेल ना आपल्याला, त्याच्यामुळे तिकडे पण जाऊ आपण। इथे श्रीरामाचा खूप भारी फोटो लावला होता। आपल्याला साईबाबाचे सुद्धा दर्शन झाले। दर्शन करून आपण निघालो घराकडे। आपण घराकडे येत होतो तर काय घोडा पाहिला आणि जेव्हा घोडा जवळ आला तेव्हा पाहिला घोड्यावर दाबला होता रोशन भाऊ। रोशन भाऊ घोडा एवढा क्वालिटी चालतो ना, गाडीवर गेला तर रोशन भाऊ पण वाचला। आणि हा घोडा आपल्या रोशन भाऊचाच आहे, त्याचाच वैयक्तिक घोडा आहे। फायनली आपण आलो आपल्या घराकडे। भूक इतकी लागली होती ना, तर घरी आलेल्या लगेच खिचडी घेतली खायला आणि आपल्या भावाला आपण दिलं तो खोबरं किसायचं काम लावून। मला रस्त्यात भाडेकरी भेटले आणि त्यांना लागत होता एक रूम आणि तो होता आपल्या मित्राकडे। मित्राचा रूम तसा एक नंबर आहे। तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।